तरी दुसरा येईल हे जरी नाही काळ, हे जरी नाही काल, तरी दुसरा येईल हे जरी नाही काल. सरत शेवटी बा कड बांधून नेईल, सरत शेवटी बा कड बांधून नेईल. बांधून नेईल सरत शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. आमचे काय बाजाईल, काय बाजाईल. पिंगळा 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 म्हातारी, बोली बोली तो देखा पिंगळा म्हातारी, पिंगळा म्हातारे, बोल बोली तो देखा पिंगळा म्हातारे. पिंगळा म्हातारी, बोली बोली तो देखा पिंगळा म्हातारी. पिंगळा म्हातारे, बोल बोली तो देखा पिंगळा म्हातारे. वर्तमान कोटी दादा वर्तमान कोटी, वर्तमान कोटी दादा वर्तमान कोटी, वर्तमान कोटी दादा वर्तमान कोटी. वर्तमान कोटी दादा वर्तमान कोटी. लटक्याने बोलू आम्ही वर्तमान कोटी, वर्तमान कोटी. लटक्याने बोलू आम्ही वर्तमान कोटी. बोलू आज वर्तमान कोटी. वर्तमान कोटी दादा वर्तमान कोटी, वर्तमान कोटी. वर्तमान कोटी दादा वर्तमान कोटी. वर्तमान कोटी. लटक्याने बोलू आम्ही वर्तमान कोटी. बोलू आम्ही वर्तमान कोटी. बोलू आम्ही वर्तमान कोटी. बोलू आम्ही वर्तमान कोटी. पिंगा ग बाई पिंगा गे, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा गे, पिंगा ग बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. अवघा 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 धांगर धिंगा गे, अवघा धांगर धिंगा गे, अवघा धांगर धिंगा गे, अवघा धांगर धिंगा गे. अहम वाग्या सोहम वाग्या, अहम वाग्या सोहम वाग्या, प्रेम नगरा वारी. सावध होऊन भजने लागा, देव करा कैवारी. वारी वारी, वल्लारीची माझा वल्लारीची वारी. वल्लारीची माझा वल्लारीची वारी. तुम्ही टुकू टुकू ऐका, टुकू टुकू ऐका. पिंगळा 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 म्हातारी, बोली बोली तो देखा पिंगळा म्हातारी. पिंगळा म्हातारी, बोली बोली तो देखा पिंगळा म्हातारी. पिंगळा 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 म्हातारी, बोल 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 पिंगळा 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 म्हातारी. बोल बोल तो देखा पिंगळा. टाळी वाजवा माय बाप. आयुष्यामध्ये आल्यानंतर जर कधी भाविकही होता येत नसेल, भक्तही होता येत नसेल, तर मानवी देहात येऊन आपण उपयोग केला नाही. कारण इथून जर कधी तुम्ही बुलढाण्याला गेलात, कागदोपत्राचं काम आहे, कोर्टामध्ये कचेरीमध्ये तुम्हाला काम आहे, आणि तिथं गेल्यावर तुम्हाला लक्षात आलं की आपण जी कागदपत्र लागणार होती ती पिशवीच घरी विसरलो. मग तुमचं मन काय म्हणणार आहे? तुम्ही ते अफोर्ड करू शकता का? तुम्हाला परवडणार आहे का ते? नाही. तुम्ही काय म्हणणार आहे? रे देवा, मेहनतही झाली, फेराही झाला, आणि पैसाही गेला, आणि काम पुन्हा झालं नाही. खरं वाटणार आहे का? नाही. मग या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर आपण जे काम करण्यासाठी परमात्म्याने आपल्याला पाठवलंय ते न करता जर परत गेलो तर चांगलं वाटणार आहे का? तिथं गेल्यावर वाटणार आहे. मग का आलोय आपण? दिवे दिला देह भजन का भोजन? नाही ना. भजन गोमटा या नरदेहामध्ये आल्यानंतर जर कधी भजन करता येत नसेल, भाविक होता येत नसेल, भक्त होता येत नसेल, तर मानवी देहात येऊन आपण सगळ्यात जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन
जग जीवन जग जीवन नारायण गाईन गुण गाईन गुण जीव दिला दान तयाचे करावे चिंतन किंवा करीन मी चिंतन. परमात्म्याचं चिंतन करा. कारण भागवतामध्ये परमात्मा स्वयं म्हणतात की जर तुमच्या मनामध्ये ही भावना निर्माण होत असेल, नीट ऐका, इथून तुम्ही 5-25 किलोमीटरवर किंवा 10 किलोमीटरवर तुम्ही तुमच्या धर्मपत्नी तुम्ही मोटरसायकलीने निघालात कीर्तन ऐकायला. निघायला तुम्हाला उशीर झाला, कीर्तनाची वेळ आहे 9 ते 11. तुम्ही 8:45 निघालात, गावाच्या बाहेर आलात, 2-5 किलोमीटर गाडी चालली आणि गाडी तुमची पंक्चर झाली. 9 वाजले. तुम्ही म्हणणार की अरे देवा, पंचपदी आटोपली असेल, महाराजांना हातात विना घेतला असेल. म्हणता तुम्ही मनातल्या मनात, गाडी ढकलत जात आहे. म्हणतायत 9:15 झाले, महाराजांचा अभंग रूप पाहतालोचने अभंग झाला असेल. महाराज चाल म्हणायला आले असेल, 9:30 झाले, चाल झाली असेल. महाराजांनी कमरेला उपरण बांधलं असेल, विचार चालतायत, एक एक पाऊल पुढे टाकतायत आणि तुमच्या मनामध्ये आता विचार यायला लागला, अरे देवा, आज माझ्या विठ्ठलाचं मला चिंतन घडणार नाही, आज माझ्या भगवंताचं मला गुणगान घडणार नाही, आज माझ्या भगवंताच्या चरित्राचं मला श्रवण घडणार नाही. हा विचार तुमच्या मनात येतोय आणि तुमच्या डोळ्यात कुठेतरी एक अश्रूची धार प्रवाहित होते, अश्रूचा थेंब प्रवाहित होतोय. आणि हा विचार जर आल्यानंतर तुमच्या डोळ्यातनं पाणी आलं दादा, परमात्मा म्हणतोय, श्रीमद भागवत स्वतः म्हणते की त्याच क्षणाला परमात्मा येऊन तुमच्या हृदयामध्ये, तुमच्या मनामध्ये, तुमच्या मन मंदिरामध्ये येऊन नुसता विराजमान होत नाही तर स्वतःला कोंडून घेत असतो. सद्यो वृद्ध अवरुद्ध ते कृतिभे शुश्रूषुभेस्त क्षणा. अजून काय हवंय तुम्हाला? तुम्ही जर अंतःकरणाने परमात्म्याला नुसतं आठवलं जरी ना दादा, तरी परमात्मा तुम्हाला आपलासा करत असतो. पण आपल्याला का ते जमत नाही? का जमत नाही? काय आम्ही संसारामध्ये एवढे व्यस्त झालो? परमार्थाला आम्ही तीड मात्र वेळ दिला नाही दादा. आयुष्यभर 100 वर्षाचं आयुष्य आपलं 100 वर्षाचं आहे का नाही? शतक गणिले ते अर्ध रात्र, 100 वर्ष जर सरासरी धरून चालले. आता सगळी मंडळी पोचत नाही बरं का. काय हाफ सेंचुरी नंतर क्लीन बोल्ड होतात का तुमच्याकडे? होतात का नाही? बरं, सरासरी 100 धरून चला. 50 वर्ष झोपेत गेले, 50 वर्ष उरले. काय काय केलं? पहिली 10 वर्ष बालपणात, दुसरी 10 वर्ष मित्रांसोबत टवाळक्या करण्यात, सिगरेटीचं धुवं ओढवण्यात उडली. तिसरी 10 वर्ष लग्न झालं, बायको म्हणते आणा, हे झाला काना बाना. चौथी 10 वर्ष पोरबाळ झाले, पोरबाळांना सांभाळण्यात गेले. 5वी 10 वर्ष काय केलं? मारुतीच्या पारावर बसून नुसते पत्ते कुठले, दुसरं काहीच केलं नाही. केलं का काही? मग जरा मनाला विचारा की किती आपण पंढरपूरची वारी केली. या मनाला जरा सांगा, कारण मन इतकं विचित्र आहे महाराज. तुमचं आपलं मन जे आहे ना, हे चंचल आहे. आमच्या खानदेशाचं भूषण कवयित्री बहिणाबाई चौधरी होऊन गेल्यात ना, तुम्ही ऐकले असतील, त्यांच्या कविता वाचल्या असतील. ते म्हणतात, मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला फिर येत पिकावर. मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर. त्या शब्दांकडे लक्ष द्या, चालीकडे लक्ष देऊ नका. बऱ्याच मंडळीच्या माना डोलायला लागल्या चाल ऐकल्यावर. नाही ना, ते आपल्या कामाचं नाहीये. हे मन कसं आहे महाराज? तुमच्याकडे वडाई ढोराला काय म्हणतात? मोकार जाणं म्हणतात. सोडलेलं म्हणजे पुन्हा पुन्हा हाकल्यावर बी पिकावरच येते. आता तुमचा परिसर वेगळा आहे, आमचा खानदेश परिसर, आणि त्यातल्या त्यात आमचा जो परिसर आहे, आमचा जो तालुका आहे, आमच्या तालुक्यातल्या लोकांना आम्ही सांगत नसतो कुठे गेल्यावर. आमच्या परिसरातले लोक, तालुक्यातले लोक तिकडे गेल्यावर फक्त 2 अक्षराचा एक शब्द बोलत असतात आमच्याकडं. तो जर बोलले तर समजायचं हा साक्री तालुक्याचा आहे का नाही? तसं प्रत्येकाच्या परिसरामध्ये काही शब्द असतात. मग ते जे ढोर आहे, ते जे पशु आहे, त्या पशुला तुम्ही किती बी हाकला, त्या प्राण्याला किती बी हाकला तरी ते पुन्हा पुन्हा तिथं पिकावरच जाते. तसं आपलं मन आहे.
या मनाला तुम्ही वाईट गोष्टींपासून किती काढण्याचा प्रयत्न केला, किती तुम्ही परमार्थाकडे लावण्याचा प्रयत्न केला, तरी तुमचं मन तुमचं ऐकणार आहे का? नाही. संत म्हणतात मन चंचल चपळ, मन चंचल चपळ, मन चंचल चपळ, मन चंचल हरि बोल, मन चंचल चपळ, मन चंचल चपळ, मन चंचल चपळ, हे जाता येता येता जाता, जाता येता येता जाता, जाता येता न लगे वेळ, मन चंचल चपळ, मन चंचल चपळ, जाता येता जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ, मम चंचल क्या बात है, मन चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. हे जे मन आहे ना, मन तुमचं आमचं मन जे आहे दादा, हे लई चंचल आहे. हे तुम्हाला कीर्तनात सुद्धा व्यवस्थित बसू देत नाही बरं का. हे लई विचित्र आहे. मग अगोदर या मनाला जरा समजावा, मनाला आवर घाला. ऐकरे मना तुझ्या सोयीताच्या कुणा मनाला समजावा. कारण मन अगोदर जर कधी तुम्ही ताब्यात घेतलं तर परमार्थातही चित्त लागणार आहे, कीर्तनात बसल्यावर चित्त लागणार, रामकथा चालू आहे रामकथेत चित्त लागणार आहे, हरिपाठात चित्त लागणार आहे, पारायणात चित्त लागणार आहे, काकडा आरतीला चित्त लागणार आहे. नाहीतर नुसतं आहेत म्हणून आहेत, मन मात्र दुसरीच भरकटतंय. माझ्या मनाला हो चंद, वा वा. माझ्या मनाला हो चंद, चंद, माझ्या मनाला हो चंद, चंद, माझ्या मनाला हो चंद, नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद, माझ्या मनाला हो चंद, माझ्या मनाला हो चंद, माझ्या मनाला हो चंद, माझ्या मनाला हो चंद. वा. माझ्या मना लागू छंद नित्य गोविंद गोविंद. सतत आपल्या मनाला समजवा, शिकवा, सांगा की अरे बाबा, परमात्म्याच्या भक्तीशिवाय तुला दुसरा काहीच पर्याय नाही. या मनाला जरा वेळ लावा परमात्म्याचं. नाहीतर मन इतकं विचित्र आहे महाराज. तुमच्याकडं काळी पिवळी चालते का? चालते? काळ्या पिवळ्या गाड्या चालत नाही? पॅसेंजर गाड्या सगळीकडे चालतात, बंद आहेत. बरं, पर पहिले चालत असतील ना. काळ्या पिवळीचा ड्रायव्हर आणि आपलं मन याच्यात फरक नाही बरं का. कारण काळ्या पिवळीचा ड्रायव्हर जो असतो ते कुठेही घुसते आणि कुठेही निघते, आहे का नाही? कुठेही कट मारत आहे. तिथं बसल्यावर त्या गाडीत, मी पूर्वी माझ्याकडे गाडी नव्हती, 8-9 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. गाडी नव्हती, मी काळ्या पिवळीवर बसणं, ट्रेननं कसंही जायचो. आमचे मोठे बंधू असायचे सोबत माझ्या. पण तिथं बसल्यानंतर माणसाला खरोखर आठवण येतं की आपण किती पॉलिशा काढल्या आणि त्यांचे नंबर काय काय येतात, त्यांचे नंबर काय काय येतात. जेवण LIC जीवनानांच्या पॉलिशा काढतात तुमच्याकडं. त्या काळ्या पिवळीमध्ये बसल्यानंतर सगळ्या पॉलिशा आठवण येतात. का? कारण ते कधी कुठे ठोकणारे गॅरंटी. तसं आपलं मन आहे. या मनाला जर कधी तुम्ही आवरलं नाही तर ते कुठं पण दळणार आहे, तुम्हालाही नेणार आहे. म्हणून या मनाला समजावा. कबीरजी महाराज सांगतात, रे भैया रे भैया, भैया गाडी वाला गाडी धीरे आकरे गाडी, धीरे आकरे रे भैया, भैया गाडी वाला गाडी धीरे आकरे गाडी, धीरे आकरे ओ भैया, भैया गाडी वाला गाडी धीरे आकरे गाडी, धीरे आकरे ओ भैया, भैया गाडी वाला गाडी धीरे आकरे. गाड़ी तेरी रंग बिरंगे, गाड़ी तेरी रंग बिरंगे,
बिरंगी बेल तेरे गुलजार रे हकीर वाला चल छबीला बैठने वाला बला रे भैया 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 गाड़ी वाला गाड़ी धीरे हाथ ले गाड़ी धीरे गाड़ी धीरे हाथ करे वो गाड़ी धीरे हाथ करे धीरे हाथ करे आपली गाडी कशी आहे गाडी तेरी रंग बेरंगी हा भैया कोण आहे भैया तुमच्या गावातला कोणी असेल त्याला मी म्हणत नाही बरं का कबीरजी महाराज सांगतात या मनाला हा आपल्या मनाचा विचार आहे या मनाला सांगतायत या मनाला उपाधी दिली आहे की भैया भैया कसा गाडी चालवणारा पूर्वी बैलगाडी असायची आता मोटर गाडी आहे मग गाड़ी तेरी रंग बिरंगी बैल तेरे गुलजारी रे हे कसे गुलजार आहे माहिती का तुम्हाला गुलजार इतके गुलजार महाराज 20-20 किलोमीटर लांब तमाशा राहू द्या पायी जातात तुमच्याकडे जातात का आणि ते पण म्हातारी गुलजार हा तर पंढरपूरच्या वारीला जा पाऊले चालती पंढरीची वाट नको तिथं कशाला जातात गाड़ी तेरी रंग बिरंगी बैल तेरे गुलजारी रे हकरे वाला चल चबीला बैठने वाला बुला रे भैया भैया रे भैया रे भैया गाड़ी वाला गाड़ी धीरे आकरे गाड़ी धीरे आकरे या शरीराला गाडी म्हटलंय महाराज नको तिथं चुकीच्या वळणाला जर तुमची गाडी गेली तर काय होणार आहे ना तूने सिग्नल देखा ना उसने सिग्नल देखा ऍक्सिडेंट हो गया रब्बा रब्बा ऍक्सिडेंट झाल्यावर बोंबलत बसण्यापेक्षा आपल्या ज्या गाडीला जरा चांगल्याच मार्गावर न्या त्या पंढरपूरच्या वारीच्या मार्गावर न्या देवळाच्या मार्गावर न्या देऊळ किती लांब आहे तुम्हाला 50 किलोमीटर तर नाही गावातलं हा जवळ आहे देवळात जाऊन बसा हनुमान चालीसेचा पाठ करा नाही जमत हा हरिपाठ करा नाही जमत श्रीराम जय राम म्हणा काय म्हणायला लागते तुम्हाला राम म्हणायला काय पैसे लागतात का राम म्हणायला पैसे लागतात म्हणा राम राम बाकीच्यांना घेणं ना देणं चल दे बाबा तू चलू दे आवर लवकर गड्या आवरायचंय का ही परिस्थितीच आहे राम म्हणायला कीर्तनात बसून सुद्धा राम मुखातनं येत नाही म्हणजे आपलं पाप किती वाढलं असेल विचार करा माऊली महाविष्णू ज्ञानोबराय सांगतात माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्पतया फळाचे हे महाद्वीप पातली प्रभू पूर्वजन्मी ज्याचे असेल पुण्य सामुग्री तरीच जिव्हाग्री नाम येईल श्रीरामाचे राम म्हणायला काय अडचण आहे नाही जमत तेही नाही जमत महाराज या मनाला आवर घाला या मनाला समजावा की बाबा रे परमार्थाला लाग तुमचं आमचं ही मन आहे आणि त्या भक्तांचं त्या गोपिकांचं सुद्धा म्हणतो का म्हणून भक्त देवाला जास्त आवडतात का म्हणून भाविक आवडतात हे सांगतोय तुम्हाला नीट ऐका एक तरुण स्त्री यमुना मातेच्या काठावरती उभी राहून एका पायावर उभी राहिलेली आहे आणि हात वरती जोडलेले उपासना करते ओम ब्रह्मणे नमः ओम ब्रह्मणे नमः ओम ब्रह्मणे नमः नारदांनी आकाश मार्गाने जात असताना पाहिलं की एक नवयुवती ब्रह्मदेवाची उपासना का करत असावी जाऊन पाहिलं की हे देवी कोण आहात तुम्ही का देवाची उपासना करताय ब्रह्मदेवाची तुम्हाला काय वरदान हवंय म्हणले नाही म्हणले काय विशेष शक्ती पाहिजे म्हणले नाही मग काय धनसंपदा पाहिजे म्हणले नाही मग ब्रह्मदेवाची उपासना कोण करते जे राक्षस लोक असतात ज्यांना नको नको ते वर पाहिजे असतात जे खूप विद्वान असतात ज्यांना विद्येचा अहंकार कुठेतरी होतो ते नको नको ते वरदान मागतात किंवा नको नको त्या गोष्टी मागतात तुम्हाला काय गरज आहे म्हणले देवा मला ब्रह्मदेवाची उपासना मी का करते याचं कारण आहे का म्हणले या नंदाच्या कार्ट्यानं या कृष्णानं माझं आयुष्य माझ्या जीवनाची पार राख रांगोळी केली म्हणले काय झालं हा म्हणले तुम्हाला काय सांगू माझ्या घरामध्ये पुन्हा पुन्हा येते आणि माझ्या सगळ्या कामांचं बट्ट्याबोळ करतोय मी जे काम करते ते काम मला करू देत नाही म्हणले करतोय काय नेमका असा कृष्ण म्हणले ऐका आता 2 दिवसापूर्वीची गोष्ट आहे मी अंगणामध्ये दूध काढत होती गाईचं पहाटेची वेळ आहे थंडीचे दिवस धुकं वाहत आहे धुकं वाहत तुमच्याकडं
दुःख वाहतंय आणि मंद मंद हवा चाललेली आहे आणि मी मस्त गाईचं दूध काढत बसलेले, आंघोळ वगैरे आटपून मस्त सकाळच्या वेळेला अंधारामध्ये गाईचं दूध काढायला बसली. हळूहळू हळूहळू एक एक धार मी काढते. तेवढ्यात हळूचकन माझ्याजवळ कृष्ण आला आणि मला म्हणतो, गे गवळणे काय करते? मी म्हणले, मी दूध काढते कृष्णा. म्हणले, ऐक ना, अगं मला इतकी जोराची भूक लागली, रात्री उपवाशी झोपलो आणि उठल्या उठल्या तुझ्याकडे आलो बघ, मला काहीतरी खायला दे, नाही तर दूध तरी दे प्यायला. मग मी काय म्हटलं, लहानसं लेकरू आहे, थोडंफार दूध पिणार आहे, काय जास्त पिणार आहे का? मग मी गाईच्या स्तनातनं जे प्रवाहित होत होतं दूध त्याच्या मुखामध्ये त्याची जी धार होती ती सोडली. मी एक एक स्तनाने दूध काढत गेली आणि त्याच्या मुखामध्ये ते सोडत गेली. खूप वेळ झाला आणि मागून माझी सासूबाई आली आणि तिनं काठीनं मला मारलं. म्हणले, का मारलं? म्हणले, ऐका, माझ्या सासूनं मला इतकं मारलं. म्हणले, का मारलं? माझी सासू मला म्हणते, अगं येडी झाली का काय? म्हणले, तुझ्या आईनं तुला काही शिकवलं का? नाही. म्हणले, सासूबाई काय झालं? अगं म्हणले, दुधाचं काय करते तू? अहो म्हणले, कृष्णाला पाजते, तो उपवाशी आलाय ना, त्याला भूक लागली म्हणून त्याला दूध पाजते. अगं म्हणले, इथं कृष्णा बिष्णा कोणीच नाहीये, तू जेवढं दूध खाली पाडलेलं आहे तेवढ्या दुधानं आपली किती दही झाली असते, किती ताक बनलं असतं, किती लोणी निघालं असतं बघ. म्हणले, सगळं एका टायमाचं गाईचं दूध तू सांडलंय, तू खाली ओतलंय, तू धुताना ते खाली पाडलं आणि मला म्हणते कृष्णाला पाजते. कुठे म्हणला कृष्ण? जेव्हा मी डोळे उघडून पाहते, नारदजी सांगा ना तुम्ही, जेव्हा मी डोळे उघडून पाहते तिथं मला ना कृष्ण दिसतोय ना कोणी दिसतंय. मग सांगा मी काय करावं? बरं म्हणले, अजून काय झालं? म्हणले, अजून सांगते तुम्हाला, कालचाच प्रसंग सांगते. काल झालं काय, मी घरातले सगळे कामं भीमा आवरले. दुपारच्या वेळेला थोडं काहीतरी ग्रंथ वाचावा म्हणून मी देवघराच्या बाहेर येऊन बसले. ग्रंथ जवळ घेतला, वाचायला बसणार तेवढ्यात पाठदिशी कृष्णा कुठून आला आणि कुठून नाही माझ्याजवळ उभा राहिला. म्हणले, गवळणे हे बघ, चेंडू फडी खेळून खेळून, विटी दांडू खेळून खेळून इतका दमलोय तर मला भूक सहन होत नाही. मला फक्त तुझ्या हाताने मस्त जे घरामध्ये भाजीपोळी बनवलेली आहे, मस्त थोडंसं माखण मिश्री घेऊन ये आणि मला ताटामध्ये वाढून आण. मी गेली, ताट बनवून आणला. आता नंदाचा मुलगा आहे, सगळ्यांचं लाडकं म्हटल्यावर मी दिलं. बरं म्हणतोय, काय मी माझ्या हाताने खाणार नाही. नंदाचा पोरगा म्हणले, आंडू पांडू समजते काय, तुझ्या हातानं खाऊ घाल. म्हटलं, मी माझ्या हातानं खाऊ घालायला लागले. एक एक घास. बरं, जागेवर उभा राहून किंवा खाली बसून खात नाही ना. इकडे एक घास खातोय, तर पुन्हा त्या झाडापाशी एक घास, पुन्हा त्या मंडपाच्या कोपऱ्याला एक घास, पुन्हा या आजीपाशी एक घास, असं संपूर्ण अंगणामध्ये, संपूर्ण वाड्यामध्ये, संपूर्ण घरामध्ये एक एक घास फिरू लागला आणि खाऊ लागला. आणि थोड्या वेळानं माझी सासूबाई शेजारणीच्या घरून आली आणि म्हणते, अगं म्हणले, हिचं काय करावं काय नाही, हिचा मुडदा बसवला, हिचा नको त्या शिव्या घातल्या, नको ते बोलली, माझ्या आईचं नाव काढले, माझ्या बापाचं नाव काढले, माझे संस्कार काढले आणि मला म्हणते, अगं तुझी अक्कल गेली का शेण खायला? म्हणले, सासूबाई काय झालं? अगं म्हणले, संपूर्ण घरामध्ये, संपूर्ण ओट्यामध्ये, संपूर्ण वाड्यामध्ये एक घास तू टाकत आलेली, तू नेमकं करते काय? तू खायचंय तुला, मग व्यवस्थित बसून खाय ना. अहो म्हणले, मी नाही खात. म्हणले, कोण खातंय? म्हणले, हा बघा कृष्ण. म्हणले, कुठं आहे? आणि जेव्हा डोळे उघडून पाहिलं तर कृष्ण दिसला नाही. सांगा ना नारदजी, मी करावं काय? मला फक्त एक माझी विनंती आहे, या कृष्णाला, या कन्हैयाला, या नंदाच्या कार्ट्याला फक्त माझ्या मनातून काढण्याचा उपाय मला सांगा. कोणता उपाय मागते? जगाच्या मालकाला या हृदयातून काढण्याचा उपाय मागते. नारदजी पायावर लोडले महाराज, पायाची धूळ कपाळाला लावली, म्हणतात, माते धन्य आहेस तू. वंदे व्रजस, आता श्लोक आहे तो भागवतामध्ये, मला लक्षात येत नाही. वंदे नंद व्रजस्त्रीनाम पाद रेणुम भीक्ष्णशः. स्वयं नारदजी म्हणतात की देवी, अनेक युगांमधले जपी तपी संन्यासी ध्यानी पुरुष, तो परमात्मा आपल्या हृदयामध्ये बसावा म्हणून अनेक वर्ष तपश्चर्या करतात. किती वर्ष? अनेक वर्ष तपश्चर्या करतात देवी. पण काय तुझी भक्ती असेल, काय तुझा भाव असेल की तो जगाचा मालक श्रीकृष्ण परमात्मा तुझ्या चित्तात दडून बसलाय आणि तू इतकी धन्य आहेस, तू त्याला मनातनं बाहेर काढण्यासाठी मला विचारतेस. निळोबर आहे सांगतात, असे जे भाविक आहेत, असे भाविक परमात्म्याला प्राणापेक्षाही प्रिय आहेत. हृदय जर ठेवायचं असेल तर त्या गोपिकेसारखं ठेवा. गोपिका महाराज सोपं समजू नका. गोपिकांनी अशी भक्ती केली, जगाच्या पाठीवर कोणाकडून झाली नाही भक्ती. कशी भक्ती केली? विरहामध्ये एवढा रडल्या,
मथुरा आणि वृंदावन 20 किलोमीटर अंतर होते. किती? 20 किलोमीटर. ठरवलं असतं दिवसातनं 4 चकऱ्या मारल्या असत्या, पण गेल्या का? नाही गेल्या. कारण वैरागी तितकं होतं. प्रेम केलंय ना, जिवंत आहे तोपर्यंत वरच प्रेम करणार. प्रेम करणं काय? प्रेम करणं म्हणजे नुसतं प्रेम करणं नाहीये. मी तुमची आहे आणि तुम्ही माझे आहात. मी तुमचीच राहणार, तुमचीच होती, तुमचीच आहे, तुमचीच राहणार. किंवा मी तुमचा आहे, तुमचा राहणार आणि तुमचाच आहे. ही भावना जिथं जन्माला येते तिथं प्रेम जन्माला येत असतं. आणि त्या गवळणींचं, त्या गोपिकांचं प्रेम ह्या स्वरूपाचं होतं. त्या गवळणी जेव्हा परमात्म्याच्या विरहामध्ये रडतात, नीट ऐका, 2 ओळी गातोय, नीट ऐका. असा तुझा, प्रबल याचा कमी करा आणि रिपीटही कमी करा, कारण जे गातोय ना ते आपल्याला बेसूर ऐकायला येते. असा तुझा केशवा रुसवा वियोग कारी. असा तुझा केशवा रुसवा वियोग कारी. तू दूर का अजूनी, तू दूर का अजूनी. हा दुःख योग कारी. असा तुझा केशवा रुसवा वियोग कारी. नयनीचे अश्रुबिंदू आटोन सार गेले. नयनीचे अश्रुबिंदू आटोन सार गेले. तू दूर का अजूनी, तू दूर का अजूनी. हा दुःख योग कारी. असा तुझा केशवा रुसवा वियोग कारी. त्या गवळणींनी प्रेम केलं महाराज भगवंतावरती. प्रेम करायचं असेल तर असं करा की परमात्मा स्वतः आपल्यासाठी रडला पाहिजे. देवसुद्धा रडला महाराज त्या भक्तासाठी. म्हणून आपण भक्ती करायची त्या गवळणीसारखी, त्या गोपिकांसारखी करा. गवळणी विडा झाल्या महाराज. मैं तो दीवानी बनी श्याम पिया की बनी रे, मैं तो दीवानी बनी, दीवानी बनी रे, मैं तो दीवानी बनी, दीवानी बनी रे, मैं तो दीवानी बनी, दीवानी बनी. श्याम पिया की बनी रे, मैं तो दीवानी बनी. त्या गवळणी वेळा झाल्या. तसं आपण वेळ जरी झाला तरी चालते, पण देवाला प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. कारण देव चांगल्या हुशार माणसाला कधी प्राप्त होत नसतो, देव येड्या माणसाला लवकर प्राप्त होत असतो. म्हणून परमात्म्याची भक्ती करा, भाविक व्हा. आणि भाविक जर झाला तर परमात्म्याला भाविक सुद्धा आवडतात. परमात्मा त्यांची सेवाही करतो, त्यांच्या घरादारामध्ये मागे पुढे हिंडतो, त्यांची कामं सुद्धा करतो. हिंडितया मागे पुढे नाशिक ओढे सकळ, परमात्म्याचा हा स्वभाव आहे. म्हणून आपण जीवनामध्ये भक्ती करत असताना चांगला भाविक होण्याचा प्रयत्न करा. भाविक व्हा, परमात्म्याची सेवा करा, परमात्म्याची भक्ती करा. आपल्या सेवेची वेळ संपत आलेली आहे. 1-2 गोष्टी सांगेल, सगळ्यांनी त्या ऐकायच्या आहेत. मी माझ्या कीर्तनामध्ये नेहमी या गोष्टी सांगत असतो. आणि तत्पूर्वी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सगळ्यांनी भजन म्हणायचं आहे. मी जे भजन म्हणणार अगोदर पुरुष मंडळी हातवरती करा. तुम्ही म्हणायचं मग महिला मंडळी म्हणेल, चालेल ना? पुरुष मंडळी म्हणा ना, हातवरती करा, करा हातवरती. केले हातवरती? पुरुष जे असतील त्यांनीच हातवरती करा, बाकीची करू नका. माता मावल्या बरं का. केले हातवरती? इकडं दादा करा हातवरती. हा असं. आता मी काय सांगतो ते का, तिकडं बाल्कनीत बसलेले टपरीपाशी दादा करा हातवरती. असं त्यांनी डबल एसीचं तिकीट काढलंय वाटतं. नाही, जागा कमी म्हणून बसले तिकडं. आता सगळ्यांनी भजन म्हणा बरं का. असं भजन करा की डायरेक्ट बुलढाणा हल्लं पाहिजे, चालेल ना? हा, जालना जवळ आहे का? नाही, पण आपल्याला जास्त आवाज दूर पाठवायचा आहे ना. हा, करणार का नाही भजन? हा. हर घर में अब एक ही नारा गूंजेगा. जय
श्रीराम. बाबा 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 बाबा, काय आवाज आला का काय? मंडप फाटन बरं का, हळू जरा. हा. अरे हिंदूंचं गाव आहे ना, मग अजून काय सांगायची गरज आहे का? हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा, जय श्री राम, जय श्री राम. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. हम हिंदू है बब्बर शेर, बब्बर शेर, बब्बर शेर. हम हिंदू बब्बर से, बब्बर से, बब्बर से. सामने जो आ जाए कोई कर दे ढेर, कर दे ढेर. कर दे ढेर, कर दे ढेर. राम नाम का पी के प्याला जय श्री राम. राम नाम का पी के प्याला अपनी धुन में डोलेगा. हाथ वरती, हाथ हाथ. हा हा हा. जय श्री राम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. मेरे भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. जय श्री राम, जय जय श्री राम. आनंद वाटला का नाही भजन करून? हा, मग दररोज करीत जा तुम्ही. सप्ताह झाल्यावर सुद्धा एवढी विनंती माझी तुम्हाला. दिवसातनं जे घरी असतात तरुण मंडळी संध्याकाळी येतात, 10-20 मिनिटं काढायची, हनुमान चालिसेचा पाठ करा आणि भगवान प्रभू रामचंद्रांचं भजन 10-20 मिनिटं किंवा अर्धा तास संध्याकाळी करत जा. ऐका, आता भजन झालं, आता सगळ्यांनी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भगवान पांडुरंगाचं चिंतन करायचंय. त्यानंतर 10-15 मिनिटं तुमची घेईल. त्यासाठी सगळ्यांची क्षमा मागतो, कारण मला जास्त वेळ सुरुवातीला झाला म्हणून तेवढी वेळ तुम्ही मला निश्चितच देणार आणि वाईट वाटून घेणार नाही अशी प्रार्थना करतो. ऐका, संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सगळ्यांनी भजन करायचं. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई.
बालकुमाई बालकुमाई ऐका सेवेची वेळ आपली संपलेली आहे. ए बाळा टाळ वाजू नका. आणि दोन गोष्टी मला सांगायच्या सगळ्यांना. पहिली गोष्ट म्हणजे अशी, तरुण बांधवाला विनंती आहे, व्यसनाधीन होऊ नका, वाईट वळणाला जाऊ नका, देशाधर्माचं रक्षण करा. कारण आज तरुण पोरं वाईट व्यसनाला जात आहेत, कुठेतरी दारूचं व्यसन करत आहेत आणि खूप प्रकार वाढले दारूचे. आणि नेहमीच एक लक्षात ठेवा की आज आपण आपल्या शरीर संपत्तीला कुठेतरी हानी पोहोचवतो, तर आपण गेल्यानंतर ज्यांना त्रास होणार आहे त्यांचा जरा मनामध्ये विचार करा. कारण ज्या व्यक्तीचं आयुष्य दारूमुळे गेलं आहे, ज्या स्त्रीचा पती दारूमुळे गेला आहे ना, त्या स्त्रीला विचारा पती गेल्याचं दुःख काय असतं. ज्या मुलीचा बाप गेला आहे दारूमुळे, त्या मुलीला विचारा बाप गेल्याचं दुःख काय असतं. ज्या लेकराचा बाप गेला आहे, पाठीवरती शाबासकीची थाप देणारा व्यक्ती म्हणजे बाप असतो. नेहमीच संकटातनं बाहेर काढणारा म्हणजे बाप असतो. आणि त्या बापाला तुम्ही आपण सहज आज या दारूमुळं गमावतो, या गोष्टीचा आपण विचार करा. आणि त्या परिवारावर काय विचार किंवा त्या परिवारावर काय परिस्थिती ओढवून येत असेल त्याचा विचार करा. एवढीच माझी विनंती. मी माझ्या कीर्तनामध्ये नेहमी आमच्या खानदेशात एक प्रसिद्ध गीत आहे, आम्ही खानदेशी भाषेत गात असतो, पण ते तोडकं मोडकं का होईना अहिराणीमधून मराठीमध्ये ट्रान्सलेट करून 2-4 ओळी गाण्याचा प्रयत्न करतो. ते निश्चित लक्षात ठेवा. आपली मुलं, आपली पत्नी आपल्यासाठी जे एवढं जीव ओततात, जीवापाड प्रेम करतात, तुम्ही गेल्यानंतर त्यांचं काय होणार आहे. दादा, मुलगी दिवसभर कॉलेजला गेलेली असते, मुलीची आई म्हणते, अगं ताईडे तू जेवण करून घे, दुपारचं खाल्लेलं असेल, भूक लागली असेल, तुझ्या बाबांना यायला 10 वाजतील, 11 वाजतील, तुझ्या बाबांना यायला उशीर होईल, त्यांची वाट पाहू नको. मग ती मुलगी काय म्हणते, आई माझ्या बाबांना यायला 10 वाजू नाही तर 12 वाजू, माझे बाबा जेव्हा येतील तेव्हाच मी जेवण करणार. इतकं तुमच्यावर प्रेम करणारी तुमची मुलगी, तुमचा मुलगा, तुमचा परिवार, त्याचा विचार करा. आणि त्यांच्या डोळ्यात देखत जर तुम्हाला काही होत असेल तर त्यांच्यावर काय परिस्थिती ओढावत असेल याचा विचार तुम्ही करा. एका स्त्रीचा पती दारूमुळे मेला दादा. ती स्त्री रडत होती, रडत असताना तिच्या तोंडातनं खूप सुंदर गीत बाहेर पडायचं. जरा नीट ऐका, त्या शब्दांकडे लक्ष द्या. तुम्ही बोला नादनी, नका जाऊ ना सोडूनी. तुम्ही बोला नादनी, नका जाऊ ना सोडूनी. तुम्ही गेलात धनी, माझी गेली शान, झाले मी आता अभागीन. तुम्ही गेलात धनी, माझी गेली शान, झाले मी आता अभागीन. कोण विचारपूस करेल धनी, नका जाऊ ना सोडूनी. तुम्ही बोला नादनी, नका जाऊ ना सोडूनी. त्या परिवाराचा जरा विचार करा आणि वाईट व्यसनाला जाऊ नका, एवढंच माझं सांगणं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी, सनई लावून द्या थोडी 2 मिनिटासाठी. आपल्या आईवडिलांची सेवा करा. आज आम्ही कीर्तनामध्ये गीता ऐकतो. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. हे गीत आम्ही ऐकतो, आम्हाला रडू येतं, आम्ही व्हॉट्सअपला स्टेटसला लावतो आणि म्हणतो खाली आय लव्ह यू आई. म्हणता ना तुम्ही, म्हणता ना, आईबद्दल लिहितो. पण नीट जर विचार केला दादा, आम्हाला आई कळाली, आईबद्दल आम्हाला कळालं,
पण वडिलांबद्दल कधी कोणाला काहीच कोणी सांगितलं नाही, कोणी कोणाला काही म्हटलं नाही. कारण बाप एकमेव अशी गोष्ट आहे दादा, ज्यानं उभं आयुष्य फक्त आपल्या लेकरांसाठी समर्पणच केलेलं आहे. परिवारासाठी काय लागतंय, परिवाराचं पोट भरण्यासाठी काय लागतंय हे फक्त त्या बापाला विचारा. प्रत्येक लेकराला माझा प्रश्न आहे, प्रत्येक लेकीला माझा प्रश्न आहे की तुमच्या बापानं तुम्हाला शाळेत पाठवत असताना कधीही तुमच्या अंगावर फाटका कपडा राहू दिला का दादा? राहू दिला? फाटके कपड्यावर तुमच्या बापानं कधी तुम्हाला शाळेत पाठवलंय का? नाही. खराब दप्तर घेऊन बापानं कधी पाठवलंय शाळेत? पाठवलंय तायडे? नाही. फाटके कपड्याने कधी शाळेत पाठवलं नाही, खराब दप्तर घेऊन कधी शाळेत पाठवलं नाही. का? कारण फाटक्या कपड्याने जर कधी माझे लेकरं शाळेत जातील तर माझ्या लेकरांवर लोक हसतील, माझ्या लेकरांवर लोक हसतील, पोरं हसतील. आपल्या लेकरांवर कोणी हसू नये म्हणून तो बाप स्वतः फाटके कपडे घालतो दादा, आणि लेकरांना चांगले नवीन कपडे देतो, नवीन दप्तर देतो, नवीन शूज देतो. इतकं समर्पण त्या बापाचं आपलं परिवाराप्रती, आपल्या लेकरांप्रती आहे. मग तो बाप आम्हाला का लक्षात राहत नाही? दादा, रडणारी आई आमच्या ध्यानात राहिली, रडणारी आई आमच्या ध्यानात राहिली, आणि जो कधी कोणासमोर रडला नाही तो बाप कधी कोणाच्या लक्षात राहिला नाही. तुम्हाला सांगेल दादा, मी इथं बसलेल्या प्रत्येक मुलीला माझा प्रश्न, ज्यांचं लग्न झालंय, ज्यांचं व्हायचंय, त्यांना प्रश्न आहे की तुमचं माहेरामध्ये सगळ्यात जास्त प्रेम, सगळ्यात जास्त जीव आईमध्ये आहे का बापामध्ये आहे? कोणामध्ये? बोला लवकर. कोणामध्ये? बापामध्ये आहे ना? का? कारण प्रत्येका मुलीला विचारा, प्रत्येका मुलीला विचारा की तिचं लग्न जुळवण्याकरता त्या बापानं किती लोकांच्या पुढे हात पसरले, किती लोकांच्या पुढे पाया पडला, किती व्याजानं पैसे उचलले, हे फक्त त्या मुलीला माहिती आहे, दुसरं कोणाला माहित नाहीये. म्हणून त्या पोरीला विचारा, तिच्या बापामध्ये 5ही प्राण आहेत. पोरगी म्हणते, पप्पा माझं लग्न साधं केलं तरी मला काही हरकत नाही हो, शेवटी मी तुमची मुलगी आहे, मला तुमची परिस्थितीची जाणीव आहे, मला तुमच्या परिस्थितीची जाणीव आहे बाबा, फक्त माझी विनंती स्वीकारा, लग्न एवढं ताटामाटान करू नका. बाप म्हणतो, बघ तायडे, माझ्या शरीरात शेवटचा थेंब जरी रक्ताचा शिल्लक आहे तोपर्यंत मी कष्ट करेल, पण तुझं लग्न मी थाटामाटातच पार पाडेल, कारण तू माझी चिमणी लक्ष्मी आहे ग, तू माझी लाडकी आहे. इतका जीव बापाचा आपल्या लेकीमध्ये असतोय. आणि तुम्हाला सांगेल दादा, मी तुमचा बाप आपलं आयुष्य घालवतोय पण कधी कोणासमोर रडत नाही. आई सगळ्यांसमोर रडते, आईला रडता येतो पण बापाला रडता येत नाही. बाप कधी रडतो तुम्हाला सांगू? इथून घरी गेल्यानंतर तुम्हाला सांगतो, तुमचा बाप ज्या पलंगावर झोपलाय, इथून घरी गेल्यानंतर दररोज तुमचा बाप ज्या पलंगावर झोपलाय, जी उशी त्यानं आपल्या डोक्याखाली टेकवायला घेतलेली आहे, ती उशी दररोज चाचपून बघत जा. आणि जी एक दिवस असा उजाडेल दादा की ती उशी तुमच्या हाताला ओली लागेल, आणि ज्या दिवशी ती उशी तुमच्या हाताला ओली लागली त्या दिवशी समजायचं की जगासमोर रडणारी आई आहे, पण उशीतून खूपसून रडणारा फक्त बाप असू शकतो, फक्त बाप असू शकतो. म्हणून माझी विनंती, त्या बापाला कधी विसरू नका, आपल्या आईवडिलांची सेवा करा. कारण मायबापांच्या सेवेपुढं तुम्ही देवाची भक्ती नाही केली तरी चालेल, एवढीच माझी विनंती असणार आहे. भरपूर आहे सांगायला, पण वेळ मात्र पाहिजे तसा नाही आहे. तुमचा वेळ मी जास्त घेतला त्याबद्दल सगळ्यांची क्षमा मागतो. आणि निश्चितच तुम्हाला जर अजून विशेष ऐकायचं असेल आईवडिलांविषयी किंवा हिंदू धर्माविषयी, निश्चितच यूट्यूबला जाऊन अविनाश महाराज भामेरकर सर्च करा. भरपूर गोष्टी आहेत, भरपूर क्लिपा व्हायरल आहेत, त्या ऐकाने अंतःकरणामध्ये निश्चित त्या गोष्टी ठेवा. आईवडिलांची सेवा करा, हिंदू धर्माचं रक्षण करा. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, हनुमंत रायांच्या चरणी, तुम्ही सगळ्या माईबापांच्या चरणी समर्पित करत होतो. आणि आदरणीय आमची महाराज मंडळी, मृदंग सम्राट आमचे अनिकेत महाराज लांडे, त्याच पद्धतीने गायन सम्राट गायन अलंकार आदरणीय मयूरजी महाराज, त्यांचे सुद्धा कोटी कोटी धन्यवाद, कोटी कोटी वंदन. आदरणीय हरिभक्तीपरायण गायन सम्राट गायन अलंकार गणेश महाराज, त्यांचे सुद्धा कोटी कोटी धन्यवाद, कोटी कोटी वंदन. त्याच पद्धतीने आमची हनुमंत महाराज काळे महाराजांचे सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. आमचे साऊंड सिस्टमवाले दादा, त्यांचेही आभार. आणि समस्त टाळेकरी भजनी मंडळी, त्यांचेही आभार. समस्त स्नेहीजन सगळ्यांचेच कोटी कोटी धन्यवाद.
निश्चितच बोलण्याच्या ओघात चुकीचं बोललो असेल तुमच्या सगळ्यांचा लहान मुलगा म्हणून मला माफ करा, चुकी पोटात घाला ही विनंती. जे चांगलं बोललो गुरुवरांचा आशीर्वाद आचरणात आणण्याचा नक्की प्रयत्न करा. पुन्हा एकदा ब्रह्मांड नायक यूट्यूब चॅनलचे ओनर आमचे दादांचे सुद्धा कोटी कोटी धन्यवाद, त्यांची आभार. आणि आपल्या सगळ्यांचं एक लाडकं व्यक्तिमत्व आपले सगळ्यांचे लाडके श्री हरिभक्तीपारायण नंदकिशोर महाराज वायाळ महाराजांचे सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली जय विठ्ठल जय बसा खाली, बसा खाली. बसा खाली. खाली बसा. करा क्षमा, परारे महाराज विचारिला करा क्षमा, परारे ज्ञानेश्वरा रखमाया क्षमा, परारे देव तुकाराम. टाळकरी जागेवरती बसा. 2च मिनिटांमध्ये त्या ठिकाणी आपला उद्याचा प्रोटोकॉल पूर्ण करतोय. हे पा शांत म्हणजे शांत. 1 मिनिट जागेवर म्हणल्यावर जागेवर बसायचं. त्याच्याकरता तुम्हाला सोडत नाही. सोडलं की इकडून तिकडे मेंढरासारखं नाही पळायचं. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सुरू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि त्या सप्ताहामधील द्वितीय दिवसाची कीर्तन सेवा या ठिकाणी ज्यांनी सादर केली ते कीर्तन पुष्प सादर करते महाराष्ट्रातील वारकरी परंपरेतील एक नामांकित वारकरी कीर्तनकार श्रद्धेय अविनाश महाराज भामेरकर धुळे. धुळ्याहून त्या ठिकाणी आले आणि आपल्या गावातील जे काही त्या ठिकाणी हा व्यसनाची असेल, अनिष्ट रूढीची असेल, परंपरेची असेल, धुळ्याहून येऊन धूळ धुवायचं काम कीर्तनाच्या माध्यमातून केलं. म्हणून सर्वप्रथम महाराजांचं आमच्या उत्सव समितीच्या वतीने गावकऱ्याच्या वतीने स्वागत वंदन अभिनंदन करतो. टाळ्यांच्या गजरामध्ये महाराजांचं आपण या ठिकाणी स्वागत करू. आणि आज ही कीर्तन सेवा ज्यांच्या सौजन्यानं आपण या ठिकाणी घेतली, आजच्या या कीर्तन सेवेला थोडा संस्थानला त्या ठिकाणी हातभार आपल्या गावातील एका नवयुवक तरुणाने त्या ठिकाणी लावलेला आहे. त्या नवयुवकाचं नाव त्या ठिकाणी आहे आमच्या वारकरी परिवारातील असणारे सदस्य दिनकर महाराज वायाळ यांचे त्या ठिकाणी असणारे सुपुत्र सन्माननीय दिनकर आपलं श्रीकृष्ण दिनकर पाटील वायाळ यांनी ही सेवा आज त्या ठिकाणी दिलेली आहे. आपल्याला ही सेवा दिल्याबद्दल आम्ही उत्सव समितीच्या वतीने आपल्याला शतशः या ठिकाणी धन्यवाद या ठिकाणी देतो. आज सर्वच या ठिकाणी गायक वादक सर्व काही त्या ठिकाणी आपलं टकाटक ओके कार्यक्रम त्या ठिकाणी झालेला आहे. आता असंच आहे, एक से बढ़कर एक कार्यक्रम आपले स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी आहे. फक्त आपल्याला विनंती आहे अशीच साथ आपण त्या ठिकाणी द्या. आणि नाही ते त्यांचा दोष नाहीये. गणेश दादा भानगड काय ही लोक एवढा आवाज द्यायची गरज नसती पडली. हे एका आवाजात या म्हटल्यावर येते, पण हे आवाज म्हणजे त्यांच्या कानाचे पडदे फाटते. हा प्रॉब्लेम असल्यामुळं लोक जवळ जवळ येत नाही. नाहीतर खूप चांगली लोक आहे म्हणून एवढ्या वर्षाचा सप्ताह टिकून आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की उद्या जो होणारा कीर्तनाचा कार्यक्रम आहे, उद्याचे कीर्तनकार सुद्धा तरुण तडफदार युवा कीर्तनकार आणि अहिल्यानगर जिल्ह्याचं या ठिकाणी असणारा भूषण श्री शिर्डी साईबाबाच्या छत्रछायेकलेमध्ये या ठिकाणी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांच्या छायेमध्ये त्या ठिकाणी वावरणारे हरिभक्तीपरायण माझे नावकरी नंदकिशोर महाराज देवकर शिर्डी यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आहे. महाराज सुद्धा भजन सम्राट आहे. सुंदर कार्यक्रम त्या ठिकाणी आहे. त्या कार्यक्रमाचा लाभ आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी घ्यायचा आहे. आणि आज ज्यांनी अन्नदान या ठिकाणी दिलं, कालही त्या ठिकाणी दिलं, त्यांचं सर्वांचं अभिनंदन या ठिकाणी करतो. आणि उद्याचे ठरलेले कार्यक्रम नियमाप्रमाणे चालतील. थांबतो. रामकृष्ण हरी. बाहेरगावचे आलेले पाहुणे मंडळी चहा पाणी घेतल्याशिवाय जाणार नाही. उठत हे जे चॅनल आहे आपलं, हे ब्रह्मांड नायक नावाचं चॅनल संपूर्ण भारतभर म्हणजे याचं प्रसारण आहे बरं का. पूर्ण देशामध्ये आपल्याला त्या ठिकाणी